नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। मैदान होतं आहे आज निमसोड या ठिकाणी, निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी। हे मैदान जे आहे ते आपल्याला आज एक दुसा एक बैल असं मैदान जे आहे ते आज आपल्याला म्हणजे असं स्वरूप दिसेल मैदानाचं। आणि हे मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनलवरती आपल्याला दिसेल आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट रात्रीच पडलेत। तर मग चला बघूया आज बकासूर पळणार आहे, परंतु कोणासोबत आहे, कोणत्या गटामध्ये आहे, बकासूरचा पहिरा आता काय झाला। मित्रांनो, तुम्ही बघितलं बकासूर एक कमबॅक त्या दिवशीच केले त्यानं पाचवडच्या मैदानामध्ये, आणि ते पण पब्लिकने पळून आणि दाखवून दिले सगळ्या साऱ्या जगाला की तो काय चीज आहे, कशा पद्धतीचा पळ त्याच्याकडे आहे। आणि तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की कशा पद्धतीनं एवढा मोठा हिंद केसरी जो झाला आहे तो त्याच्या पळण्याच्या जीवावरतीच झाला आहे। आणि आज बकासूर जो आहे तो निमसोड फाटीवरती पळणार आहे, परंतु निमसोड फाटीवरती बकासूर लवकर काय पळताना दिसणार नाही आहे। बकासूरचा गट खूप लांब आहे मित्रांनो। बकासूरचा गट जो आहे तो आता पहिलं कसं होतं, कोणीही कुणाच्या नावावरती पळायचं चिठ्ठीवरती, परंतु आता जे नियम जे नवीन नियम जे आहेत ते सगळ्यांना लागू झालेले आहेत। कुठल्याही गाड्या असू द्या त्या 2 चिठ्ठ्या पाहिजेत, 2 चिठ्ठ्या असणार त्यांच्या, आणि 2 चिठ्ठ्यामध्ये तुम्ही कुठेही पळू शकता। मग आता आणि तास कुठे येऊ द्या, मग आता ह्या 2 चिठ्ठ्यामध्ये बकासूरची चिठ्ठी जी आहे गट क्रमांक 57मध्ये बकासूरची चिठ्ठी जी आहे ती निघालेली आहे, आणि गट क्रमांक 63 का 64मध्ये दुसरी चिठ्ठी निघाली आहे, परंतु तिथं काय पळणार नाही बकासूर 57मध्ये आपल्याला पळताना दिसेल। आणि बकासूर 57मध्ये तास क्रमांक 3मध्ये गाडी बकासूरची लागलेली आहे, आतमध्येच गाडी आहे, त्याच्यामुळे बकासूर 57मध्ये पळेल। बघूया आणि बकासूर कसा पळेल याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आणि बकासूरचा पहिरा कोण असेल, बकासूरचा पहिरा जो आपल्याला पळताना दिसणार आहे, जो अक्कलकोटकरांचा छावा, जो सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगला दुशामधील एक चांगलं वासुर आहे। आणि तुम्ही बघितलं बदाम आणि छावा ही गाडी सतत पळताना दिसली, हिंद केसरीच्या मैदान असो किंवा मोठमोठ्या गाड्या असो, या जोडीनं रोखलेल्या आहेत। त्यातलाच तो छावा जो अक्कलकोटकरांचा आहे तो खूप चांगल्या महाराष्ट्रातील आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्या जेवढे टॉपचे नंदी आहेत त्या नंदींसोबत तो पळालेला आणि खूप गुलाल त्याचे आहेत। त्याच्यामुळे हा पहिरा जो असेल तो त्याच्याच ह्याच्यावरती झालेला असेल। आणि बघूया बकासूर गट क्रमांक 57 तास क्रमांक 3 मधून पळताना दिसणार आहे। सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बकासूरकडेच लागलेलं आहे, कारण की आता हिंद केसरीचं जे मैदान झालं माळशिरसचं, त्या ठिकाणी बकासूरच्या फॅनला बकासूरच्या मालकांना थोडीशी निराशा जी आहे ती सेमीफायनलमध्ये हाती आली, परंतु असो खेळ असतो, खेळामध्ये चालतं। बकासूरचे एवढे जरी हिंद केसरी मैदानामध्ये पराभव जरी होत असेल तरी त्याचा इतिहास त्याने करून ठेवला आहे तिथपर्यंत जाणं सोपी गोष्ट नाही आहे, आणि तोच करू शकतो। आणि आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे। आता बकासूरचं सुद्धा उतारतं वय जे आहे ते चाललेलं आहे, उतारतं वय आहे, त्याच्यामुळे पळतोय। सगळ्यांनी बघा डोळ्यांनी, कारण की कसं होतं, बकासूर एक महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे, आणि तो त्याचा पळ बघण्यासाठी महाराष्ट्रातून कुठून लोक त्या ठिकाणी त्या दिवशी आलेले, परंतु आज बकासूरचा पहिरा जो आहे तो अक्कलकोटकरांचा छावा हा पळताना दिसणार आहे। त्याच्यासोबत बकासूरसोबत सगळ्यांच्या नजरा तिथंच लागलेत, कारण बकासूर कमबॅक कसा करेल। आज कमबॅक 100% होईल, कारण की ती फाटी खूप लकी आहे बकासूरला। त्या फाटीवरती बकासूर मागच्या वेळेस पळाला होता घोटच्या सर्जासोबत, आणि तिथं 1 नंबर जो आहे तो केलेला ओपनच्या मैदानामध्ये, त्याच्यानंतरनं सुद्धा पळाला, परंतु सेमीला थोडीशी हार झाली होती। परंतु खेळ असतो, खेळामध्ये हार जीत हा प्रकार होतच असतो। परंतु आज मला वाटते, माझा अंदाज आहे की आज गुलाल 100% असेल बकासूरला, कारण की तो छावा जो आहे तो 4 खांदी पळतो, त्याच्यामुळे टेन्शन नाही बकासूरला। चांगला नंदी 4 खांदी पळणार असला म्हणजे काही टेन्शन नाही, कारण की बकासूर जो आहे तो गटाला उजवीनं झोपायचा आणि सेमीला डावीनं झोपायचा। मग कसं स्पीड पकडतोय बघा। त्या दिवशी थोडीशी चुकी झाली अशी मला वाटते, कारण की बकासूरला सेमीला डावीनं पळायचं, डावीनं खूप चांगला पळतो दुसऱ्या फेराला, परंतु ठीक आहे, शेवटी मालक ठरवणं आपण कोण, आपण फक्त बघायचं। बघूया आज पुन्हा एकदा बकासूर दाखवून देईल का की तो या बैलगाड्या क्षेत्रातली देव आहे, आणि देव हमेशा राहील, आणि कशा पद्धतीनं त्याचा पळ जो आहे तो आज सगळा महाराष्ट्र बघेल। P3 लाईव्हवरती हे सामना चालू होईल।
ठीक 9:30च्या दरम्यान. धन्यवाद.